सुखासाठी पप्प्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही, सुखासाठी बाण कोरले. ही तर नवीनच टोळी आली बुवा. तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावाचा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही. बरं, हा विषय जाणीवपूर्वक व्यासपीठावर बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. आज कोणत्याही गावाचा, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण दोन रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसले होते. अरे ते दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांची केस सोडत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलाय विचार मात्र करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 6-6 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकायचा विचार करत असाल, तेवढ्या सुंदर गोड रामकथेतून आम्ही शिकलो काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईने अभ्यासाव, रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं एक तोळा घ्यायचं म्हणलं तरी सोन्याच्या बाप्पा बरोबर 1.5 वर्ष भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला, सोन्याची लंका मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला तर रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल, बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचा व्यवसाय घडवला एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका, ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचे व्यवसाय मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटबार बांध करण्याकडे कधी लक्ष दिलं नाही, आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा पोलीस स्टेशनची पायरी चढा लावून पुढची एक पिढी बरबाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, या महाशिवरात्रीच्या उत्तम पर्व काळामध्ये एक प्रश्न आज तुम्हाला सगळ्यांना विचारून जातो, आम्ही कितीही बांध कोरले तरी तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का, आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढ उतार होणार आहे का, याचा मात्र नक्की विचार करा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या, आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्या. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकडात निर्माण झाला, याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा, जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो, तो म्हणजे भाऊ. अहो, आजूबाजूला तुम्ही नीट नजर टाका, जिथं जिथं भाऊ भाऊ एकत्र आहेत, आज ती घरं समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे, आणि जिथं भावाभावांमध्ये विदुष्ट आहे, त्यांनी नरकात जायची गरज नाही, ती घरच आज त्या वादातून नरक झाली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, आज इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना एक हात जोडून विनंती करतो, तुमचा मुलगा म्हणून आज तुम्हाला एक विनंती करून जातो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज, हरकत नाही, मरेपर्यंत व्यासपीठावरून सांगतो, तुमच्या गावात मला कधी बोलू नका, पण आज तुमचा लहान मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्तानं पहिली विनंती करून जातो. खऱ्या अर्थानं आजपर्यंत चालत आलेले फुटभर जमिनीचे बांधांचे वाद आपण खऱ्या अर्थानं अलगदपणे या वादात आपल्या पुढच्या पिढ्यांनाही ओढतोय, आणि आपल्या पुढच्या पिढ्याही
हळूहळू या वादापर्यंत पोहोचल्यात. आता लक्षात घ्या, युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू. वायू सारखा तुफान ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो म्हणजे युवा. जर त्याला योग्य मार्ग मिळाला तो क्रांती केल्याशिवाय राहत नाही, पण मार्ग चुकला तर वादळ निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि याच वादळाच्या हातामध्ये जर आम्ही या वादांचं खऱ्या अर्थानं पाहिलं दिलं तर रोपटं दिलं तर उद्या जाऊन फक्त विनाशच होणार आहे आणि आपली पुढची एक पिढी बर्बाद होणार आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आज जो पैसा खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आपल्या मुलांच्या शिक्षणाला आणि मुलांच्या व्यवसायासाठी वापरायला हवा, तो पैसा नाहक त्या फुटबॉल बांधाच्या वादामध्ये आज कोर्ट आणि पोलीस स्टेशन पर्यंत जातोय. पण तोच पैसा तिथपर्यंत न जाता फुटबॉल बांधाचे वाद विसरून तो पैसा जर आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि मुलांच्या व्यवसायाला जर आम्ही खऱ्या अर्थानं लावू शकलो तर माझं एक वाक्य लिहून ठेवा, पुढच्या 10 वर्षाच्या आत त्याच बांधाच्या पलीकडे 10 गुंठे तुमची लेकरं जमीन घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, या फुटबॉल बांधांच्या वादामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची माती करू नका. कारण मिळालेल्या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही आणि क्षणभंगुर देह जर रात्री झोपतानाही त्याच वादामध्ये असेल, दिवसाही चालता बोलता त्याच वादामध्ये असेल आणि गावातल्या चौकात बसल्यानंतरही जर आमच्या अंतकरणात तेच विषय असतील, त्या क्षणभंगुर देह ज्या कारणासाठी मिळालाय ते बाजूला राहून आम्ही आयुष्याचं सोनं करतोय की माती करतोय, एवढा प्रश्न जरी आमच्या अंतकरणाला निर्माण करू शकला तर वास्तवातलं शुद्ध अध्यात्म आम्ही आमच्या अंतकरणात रुजू शकू. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि इथं बसलेल्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांना तुमचा भाऊ म्हणून एक विनंती करून जातो, ही जी वयस्कर पिढी आहे ना, ही फक्त 2 वेळचं स्वाभिमानानं घरात जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला कधीच काही बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता हीच आमची वयस्कर पिढी डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर डबल ब्लँकेट घेऊन आज हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कधी आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. आणि याच गावातल्या चौकात त्याला गाव भिकारी म्हटलं. कारण महाराज, आज आपण आपल्या गावची परिस्थिती पाहतोय, पण थोडं 25 वर्ष मागे जा, खऱ्या अर्थाने तर मुलगी द्यायला सुद्धा कोणी तयार नव्हतं. कारण कितीही खडक पहा, खडकाच्या खाली फक्त तप्त लाभाच होता, पण खऱ्या अर्थानं दुसरं काहीच नव्हतं. इथं बसलेले असे अनेक वयस्कर आहेत ज्यांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घातली. इथं बसलेले अनेक वयस्कर आहेत ज्यांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये विहिरी खांडल्या. आणि इथं बसलेल्या अनेक आमच्या माता माऊल्या अशा आहेत दुसऱ्याच्या बांधावर 25 रुपयाने रोजानं गेल्या. तेव्हा खऱ्या अर्थानं कुटुंब घडले. सगळ्यात मोठं वास्तव आहे. आज खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर गावातल्या चौकात गाव त्यांना भिकारी म्हटलं. अरे पण ते गावाला सांगत राहिले, आम्ही लाख पैशानं गरीब असू पण आमची लेकरं आमचे कोहिनूर हिरे. एक दिवस आमचा काळ बदलल्याशिवाय ते राहणार नाही. उतार वय येईपर्यंत व्यावहारिक दृष्टीने जर विचार केला तर दोघांचा विषय होतं. दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं, पण दोघं एकमेकांसाठी आपल्या लेकरांच्या सुखासाठी कधी जगलेच नाही. पण आता उतार वय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, हातात काठी आली, नजरांदूक झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठाभर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, तशी आज आम्हाला जन्म देणाऱ्या माय बापांची सुद्धा आम्ही फाळणी ग्रामीण भागातही करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर झुरून मारणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर आधी झुरून मारणार असेल. तुम्ही दर महिन्याला पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का, याचा मात्र या सोहळ्याच्या निमित्तानं नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा.